आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सिंचना, मला वाटतं एक गोष्ट विसरली असतो। बघ, आठवते का तुझं लग्न झाल्यावर तू आणि हरीश जेव्हा इथे याच घरात आला होता तेव्हा तुम्हाला या घरात घेतलं नव्हतं। त्यानंतर तुम्ही दोघं आपल्या घरी आला होता आणि मला म्हणाली होतीस, बाबा आमच्या डोक्यात अगदी क्लिअर आहे, आम्हाला पूर्णपणे क्लॅरिटी आहे, आम्ही दोघं आमचा संसार अगदी छान करू। आणि त्यावेळेस मी तुला म्हणालो होतो की सिंचना, अगं कुठलंही नातं असं आपोआप नाही ग फुलत, नातं फुलवावं लागतं। आणि मला असं वाटतंय की आपल्या दोन्ही कुटुंबांना पुन्हा एकदा नातं फुलवायची गरज निर्माण झालेली आहे। श्रीनिवास, ती सोयीस्करपणे विसरली रे। आणि कोण चूक कोण बरोबर ह्याचा हिशोब ठेवायचा असेल ना तर ऐका। सिंचना आज एवढ्या वर्षानंतर हरीश बरोबर लग्न केल्याचा पश्चाताप होतोय ना, पण हरीशला तर होत नाहीये कधी। आणि सिद्धूने सुद्धा एक निर्णय चुकीचा घेतला आणि आता त्याच्यावर पश्चातापाची वेळ आली। मग आता कळतंय का कोणाच्या घरची मुलं चुकीचा निर्णय घेतात ते? शांताबाई, तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? अजिबात नाही। जसं तुमच्या जिभेला हाड नाही तसं माझ्याही जिभेला हाड नाही। कारण शरीरातल्या अवयवांना श्रीमंत गरीब हा भेदभाव नसतोच। फरक असतो तो फक्त विचारात आणि कृतीत। तुम्ही तुमच्या मुलांच्या चुका पाठीशी घालताय, त्यांना पदरात घेताय, ते आम्ही करत नाही। जेव्हा आमचा हरीश चुकला होता, मोठी चुकी केली होती, त्यानं चोरी केली होती, तेव्हा लक्ष्मी त्याला मारत मारत तुमच्याच घरी घेऊन आली होती। नाक घास आणि माफी मागतीची आठवतंय ना संपतराव? हरीशला सिंचनाची माफी मागायला लावली होती लक्ष्मीनं। आज सिद्धूने एवढी मोठी चूक करून त्याच्याकडे कानाडोळा करताय आणि भावनावर ताशेरे ओढताय। बस, खूप ऐकून घेतलं तुम्हा लोकांचं। खूप बोललात तुम्ही, हा खूप बोललात। आता मी थेट निर्णयावर येते। सिद्धू आणि भावनाचं लग्न कधीच होऊ शकणार नाही। देवाने जरी खाली येऊन मला सांगितलं या दोघांचं लग्न लावून द्या, तर मी नकारच देईन। मी भावनाला गाडे पाटील घराण्याची सून कधीच होऊ देणार नाही, समजलं? लक्षात ठेवायचं। हे बघा, मुलांच्या इच्छेकरता काही गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात। मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो
की या निर्णयाचा तुम्ही पुन्हा एकदा विचार करा प्लीज. राजासारखा जगलाय माझा सिद्धू. राजासारखं आयुष्य आहे त्याचं. आमचा सगळ्यांचा जीव आहे त्याच्यावर. त्याचा संसार करायला एक राणीच पाहिजे, कोणती खोड नवरी नाही. हा? अगदी बरोबर आहे तुमचं. अहो सिद्धू राजा माणूसच आहे, पण तुमच्या राजाचा जीव आमच्या पोपटात म्हणजे आमच्या भावनात अडकलाय. त्याचं काय? आता सिद्धूचा जीव भावनात अडकलाय आणि तुमचा जीव सिद्धूत. त्यामुळे पुन्हा आता एकदा नीट विचार करा आणि मग काय ते उत्तर कळवा. नाहीतर असं व्हायचं, तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती आलं दुपाटणं. सिद्धू, खरं तर आम्ही इथं नातं सोडायला आलो होतो, पण मला वाटतं त्यात इथे कोणालाच रस दिसत नाहीये, तेव्हा आम्ही निघतो. बरं आहे संपतराव, चले. काका सिद्धू, काका ऐका ना. सिद्धू, सिद्धू. त्या थेडीनं तुमच्या सगळ्यांच्या समोर माझ्या तोंडात शेण घातलं आणि तुम्ही सगळे काही बोलला नाही, बघत बसलात. आजी अगं वा, बाकी काही हो न हो, सिद्धू आणि भावना प्रकरण सुरू झाल्यापासून हे एंटरटेनमेंट मस्त सुरू आहे. आजी काका काका मी सगळ्यांच्या वतीने तुमची खरंच माफी मागतो. मला तर खरं माफी मागण्याची पण लाज वाटते. माझे घरचे सतत तुमचा अपमान करतात. मी नेहमी बोलतो त्यांना, पण त्यांच्या वागण्यात काही बदलच होत नाहीये. तर मी तरी पण मी त्यांच्या वतीने पुन्हा एकदा तुमची माफी मागतो. राहू दे रे सिद्धू, या गोष्टीचा एवढा विचार नको करूस तू. आणि हे बघ, आता लग्न करायचं हे ठरलंय की नाही आपलं, मग या अशा लहान मोठ्या अडचणी, लहान मोठी विघ्न येणारच. डगमगून जायचं नाही, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तू पण हे लक्षात ठेव. लक्ष्मी निवास